नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्यासाठी पण ही एक ट्रीट आहे, कारण मी दिवंगत श्री आर पाटील साहेब यांची अनेक मुलाखती केल्या. वी हॅड अ व्हेरी गुड अँड कॉर्डियल रिलेशनशिप. म्हणजे अनेक वेळेला आर यांच्याशी बोलताना एक वेगळ्या प्रकारची मैफिल असायची. वैचारिक आपण एका वेगळ्याच विश्वात असायचो. अर्थात आमचे मतभेद पण झाले. काही वेळेला आम्ही खूप बोललो. रोहितला कदाचित त्याची कल्पना नसेल. आणि माझं दुर्दैव आहे की मला रिपोर्टिंग करताना महाराष्ट्रातल्या 3 टॉलेस्ट नेत्यांच्या अंत्यविधीला पण उपस्थित राहावं लागलं. श्री विलासराव देशमुख, श्री आर पाटील आणि श्री गोपीनाथ मुंडे. पण असं आहे रोहित, की मी एवढं सगळं इंट्रोडक्शन दिल्यानंतर सुद्धा तुमचे विरोधक असं म्हणतील की रोहितकडे दुसरं काय सांगण्यासारखं आहे. अर्थात वडिलांची लिगसीच असते, ती काही कोणी काढून नाही घेऊ शकत. तुमचा वावर, तुमचं भाषण, तुमची स्टाईल, एव्हरीथिंग इज रिप्लिका ऑफ आर पाटील. पण लोक म्हणतात की आजही 7-8 वर्षानंतर रोहित यांच्याकडं, त्यांच्या कुटुंबियाकडं दुसरं काही नाहीये सांगण्यासारखं. मी सर्वप्रथम सर, आपण मला ही संधी दिली आणि तुमच्यासारखं ज्येष्ठ पत्रकार माझी आज या ठिकाणी तुमच्या बरोबर प्लॅटफॉर्मवर मला यायला मिळते. मी त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानतो. आता जो प्रश्न आपण मला विचारलेला आहे की गेल्या 8-9 वर्षामध्ये आमच्या बाबतीत काय प्रतिक्रिया आहेत किंबहुना लोक काय व्यक्त करतायत. खरं तर अलीकडे मतदारसंघामध्ये काम करत असताना ज्या काही सिंचन योजना अपूर्ण राहिल्या होत्या त्याच्यावरती आपण काम केलेलं आहे आणि चांगलं आपण काम करू शकल्यामुळे मतदारसंघातले शेतकरी बांधवांमध्ये समाधान आहे. त्याचबरोबर MIDC मंजूर केलेली आहे. MIDCच्या बाबतीत काम करत असताना आपण जर बघितलं तर अनेक अडथळे विरोधकांनीच निर्माण केलेले असताना सुद्धा MIDC आपण मंजूर केली. हॉस्पिटल मतदारसंघामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे आपले बेसिक स्ट्रक्चर्स होते ते कमी पडत आहेत म्हणल्यावर कोरोनाच्या काळानंतर तासगावला 50 बेडचं नवीन हॉस्पिटल आणि कवठेमंकाळला 50 बेडचं नवीन हॉस्पिटल सुद्धा आम्ही उभं केलं. आता त्याच्यानंतर मतदारसंघामध्ये 33/11 केवीचे सबस्टेशन्स उभे केले. जिथं गरज होती, जिथे विजेची गरज होती, कारण पाणी पोचवू शकतोय, पण पूर्वी पाण्याचे कॅनल नसल्यामुळे विजेवरती लोड नव्हता. पण तो विजेवरती लोड वाढतोय म्हणल्यानंतर 2 33/11 केवीचे सबस्टेशन, ज्याचा साधारण त्या परिसरातल्या 14 ते 16 गावांवरती प्रभाव पडतो. असे स्ट्रक्चर्स आपण उभा केलेले आहेत. मतदारसंघामध्ये सुदैवानं फार चांगल्या प्रमाणामध्ये तीर्थक्षेत्र आहेत. आता आरेवाडीचं बिरोबाचं बन हे माझ्या मतदारसंघातलं प्रमुख देवस्थान त्या ठिकाणी आहे. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या राज्यातला धनगर समाज सुद्धा तिथे देवस्थानामध्ये येतो. तिथं आबांच्या माध्यमातून त्या काळामध्ये 8 कोटी रुपये सुरुवातीच्या काळात आले होते आणि त्याच्यानंतर महायुतीच्या काळात 5 कोटी रुपये मंजूर झाले होते 2014 ते 19. पण त्यातले फक्त 50 लाख रुपये आले होते. 4.5 कोटी रुपये आले नव्हते. ते 4.5 कोटी महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही आणले आणि त्या 4.5 कोटीच्या वरती पुन्हा 5 कोटी रुपये आम्ही आणले. असं साधारण 9-9.5 कोटी रुपये तिथं आणून त्या तीर्थक्षेत्राचा विकास चालू आहे. एकूण समाज घटकाला जिथे आपण न्याय देऊ शकतो तिथे न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं उभं करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये एक तरुण म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत, मग त्या टेकच्या बाबतीत असतील किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असतील किंवा बेसिक ज्या गोष्टी असतील, या सगळ्यावरती काम करण्याचा माझा मानस काय आहे ही इथली सर्वसामान्य माणसं ओळखून आहेत, म्हणून ते आमच्या बरोबर आहेत. नाही, रोहित पाटलांचं शिक्षण काय झालंय? कारण आर हे लॉ ग्रॅज्युएट होते आणि ते जिल्हा परिषदेतनं राज्याच्या महत्वाच्या खात्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे माझे 2 प्रश्न आहेत. एक खूपच वैयक्तिक आहे, की एक तर तुमचं शिक्षण, तुम्ही काय शिकलात आणि तुमची एकूणच वैचारिक धाटणी बघता तुमचं वाचनही बऱ्यापैकी दिसतंय. तर ते सगळं कसं तुम्ही वाचता, काय वाचता? आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, की कदाचित आबांनाही ते आवडलं नसतं, पण तुम्हीही पुन्हा घराणेशाहीचे द्योतक झालात. अर्थात अलीकडची स्थिती बघता ह्या प्रश्नाला काही अर्थ राहिलेला नाहीये. तुम्ही अगदी खरं बोलताय. तर एक विषय त्यामध्ये असा आहे की सध्या मी BBA कंप्लीट केल्यानंतर लॉ परस्यू करतोय. मी 3rd इयर लॉला आहे सध्या आणि त्याच्यानंतर वाचनामध्ये ऑटोबायोग्राफीज वाचायची, बायोग्राफीज वाचायची मला आवड आहे आणि मुळातच वाचनाची पहिल्यापासून आवड निर्माण असल्यामुळे सध्या मी झुंज नावाचं पुस्तक वाचतोय, जे यशवंतराव होळकर यांच्यावरती आहे आणि
त्याच्यानंतर हू मूड माय चीज असं एक पुस्तक आहे, ते पुढचं वाचतोय. झुंज झाल्यानंतर ते वाचतोय. वा. त्यामुळे लिटरेचर चांगलं आहे आणि लिटरेचरची लिगसी सुद्धा मिळाल्यामुळे थोडंसं त्या बाबतीतची आवड निर्माण झालेली आहे. आता घराणेशाही बाबतीतचा प्रश्न अनेक वेळेला समोर येतो. हम्म. घराणेशाहीच्या बाबतीत ज्यावेळेस आबांना प्रश्न विचारला जायचा, त्यावेळेस आबांचं एकच मत असायचं, की कोण कुणाचा तरी मुलगा आहे किंवा कोण कुणाची तरी मुलगी आहे, हम्म. म्हणून जसं मेरिट असतं, तसं डिमेरिटही असतात. आणि ती ओके. फक्त किंवा मी फक्त आबांचा मुलगा आहे, म्हणून ते मला डिमेरिट असू नये असं माझं मत आहे. समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करणारी लोक आहेत. मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करतोय. वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करत असताना ज्या निवडणुका लोकांच्यातून झाल्या, त्या हम्म. निवडणुकांमध्ये लोकांनी विश्वास ठेवला आणि मी मी ज्या पॅनलचं नेतृत्व करत होतो किंवा मी ज्या ठिकाणी ज्या समूहाचं नेतृत्व करत होतो, त्या पॅनलला निवडून देण्याचं काम लोकांनी केलं, कारण आम्ही त्यांच्यामध्ये होतो. आम्ही तिथं काम करत होतो. त्यामुळे यशस्वीपणे काम करू शकणारे, समाजासाठी काही ध्येय धोरणं असणारी लोकं फक्त घराणेशाहीच्या शिक्क्यामुळे जर मागे राहत असतील, तर त्यांच्यावरती किंवा त्यांच्या ध्येय धोरणांवरती कुठेतरी अन्याय होतोय की काय असं माझ्यासारख्याला वाटतंय. उद्या इट्स वाईज. भविष्यात उद्या हुशार आहेत भविष्यात तुम्ही रोहित. हम्म. उद्या भविष्यात मी सुद्धा काम नाही करू शकलो, तर हम्म. लोकशाहीच्या मार्गातून लोकांना मला घरी बसवण्याचा अधिकार आहे आणि ते हम्म. निश्चितपणाने करतील. त्यामुळं मला काम करावं लागेल. मी लोकांच्या मध्ये जातोय आणि मी काम करत असताना फक्त घराणेशाहीच्या शिक्क्यामुळे माझ्यावरती अन्याय होणार नाही, याची खात्री लोक घेतील. एक मला सांगली जिल्ह्याकडे बघताना ना एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं रोहित. एक म्हणजे सांगली जिल्ह्याला सहकार चळवळीची एवढी मोठी परंपरा आहे. पण तुमच्या जिल्ह्यातल्या सहकार चळवळीची झालेली वाताहत बघितली आणि शेजारच्याच कोल्हापुरातलं उत्तम काम बघितलं, शेजारच्याच पुण्यातलं उत्तम काम बघितलं, तर वाईट वाटतं. तर तुम्ही याकडे कसं बघता? तुमच्या जिल्हा बँकेची सद्यस्थिती, तुमच्याच आजूबाजूला असलेल्या सहकारी साखर कारखान्याची सद्यस्थिती आणि या सहकारी चळवळीची वाताहत झाल्यामुळं तिथे निर्माण झालेले प्रश्न सामाजिक असतील, आर्थिक असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील. त्याला अनेक धोरणं अ, कारण असू शकतात सर. मी अगदी काही ठिकाणी आपण अभ्यास केला तर जिल्ह्यामध्ये दूध संघ पूर्वी फार चांगल्या प्रमाणात चालायचे. जिल्ह्यातले साखर कारखाने फार चांगल्या प्रमाणात चालायचे. जिल्हा बँकेची परिस्थिती खरं तर शेतकऱ्यांना न्याय देणारी बँक म्हणून जिल्हा बँकेकडे बघितलं जातं. असं हम्म. असताना येत्या काळामध्ये या सगळ्या संस्था चालवत असताना कुठेतरी धोरणात्मक दृष्टिकोनातून या सगळ्याकडे बघितलं पाहिजे आणि दूध संघ उभे केले पाहिजेत. साखर कारखाने जे सहकारी आहेत, ते सहकारी तत्वावरती असणारे साखर कारखाने सहकारी राहिले पाहिजेत आणि हम्म. त्याचं प्रायव्हेटायझेशन होऊ नये, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण प्रायव्हेटायझेशन झालं, तर शेतकऱ्यांची बिलं अडवली जातायत, शेतकऱ्यांना गृहीत धरलं जातायत. अशा पद्धतीचं वातावरण सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा निर्माण झालेलं आहे. जे सहकारी साखर कारखाने आहेत, त्यांना शासनाकडून बळ दिलं जात नाही. आता यामागे सर माझी आणखी एक म्हणजे विचार आहे, की शासनाने सुद्धा शासनाचा घटक असलेला एखादा साखर कारखानदार असेल, तर त्यालाच फक्त मदत करायची आणि इतर हम्म. साखर कारखानदारांना मदत करायची नाही. हे जे धोरण स्वीकारलेलं आहे, ते चुकीचं आहे. अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आज अखेर आपण बघितलं, तर उदात्तीकरणाचं धोरण ज्यावेळेस महाराष्ट्राने स्वीकारलं, हम्म. त्यावेळेस एकूण महाराष्ट्रामध्ये सगळ्या भागामध्ये विकास करता येईल असं प्रयत्न त्यांच्या विचारातून त्यांनी केला. पण अलीकडच्या काळात आपण बघितलं तर जे लोक सत्तेबरोबर जातात, त्यांच्या कारखान्यांना मोठी-मोठी कर्ज दिली जातात. जे लोक सत्तेबरोबर येत नाहीत, त्यांना हम्म. आम्ही कर्ज देऊ, तुम्ही आमच्याबरोबर या, अशी आमिषं दाखवली जातात आणि ती जर आमिषाला बळी पडली ना, तर त्यांचे कारखाने मात्र बंद होईपर्यंत कारखान्याची वाताहत केली जाते. आता हम्म. यामध्ये साखर कारखानदार मरत नसतो. यामध्ये मरत असतो तो त्या प्रभाव क्षेत्रातला शेतकरी मरत असतो. हम्म. कुठेतरी उदार मनाने या सगळ्यावरती विचार केला पाहिजे असं मला वाटतंय आणि खरं तर शासनाकडून धोरणात्मक बदल झाला पाहिजे, तरच यामध्ये बदल होईल असा मला विश्वास आहे. पण मग जिल्हा बँकेच्या निमित्ताने कायम श्री जयंत पाटील यांच्याबद्दल जे संशयाची मळब असतात किंवा त्यांनीच जिल्हा बँकेमध्ये खूप अशा गोष्टी केल्या की ज्या नको करायला होत्या, अशा पद्धतीचे जे आरोप होतात. हाऊ डू यू सी ऑन दिस? सर आरोप करणारे वेगळ्या माध्यमातून कसेही आरोप करत असतात. ओके. जिल्हा बँकेची चौकशी चालू होती. चौकशीतून काहीही निष्पन्न झालं नाही. आता हम्म. एखाद्यानं आरोप केला, तर त्यातून काहीतरी निष्पन्न होणं आवश्यक असतं, तरच त्या गोष्टीला अर्थ आहे.
अन्यथा 2014 पूर्वी अनेक लोक बैलगाडी भरून पुरावे आणणार होते. आज अखेर ते पुरावे आणू शकले नाहीत म्हणून अडचणी निर्माण झाल्यात. आता ज्यांच्यावरती आरोप केले जात होते तेच लोकांना घेऊन सत्तेमध्ये बसवलं जातंय. त्यामुळे हम्म. फक्त बिनबुडाचे आरोप केले असतील तर त्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. पुरावे असतील. आता चांगल्या एजन्सीज गव्हर्नमेंटच्या चौकशी करत होत्या. त्यातून जर काही निष्पन्न झालं नसेल, तर मात्र या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे सर्वसामान्य माणूस ओळखून आहे. रोहित, तुम्ही जेव्हा पहिलं भाषण केलं, हाऊ वॉज फीलिंग दॅट पॉइंट इन टाइम? मला आठवतंय मी पहिलं भाषण नगरपालिकेला केलं होतं तासगावच्या. त्यावेळेस मी साधारण 11वी-12वी मध्ये होतो. मी एकदम ब्लंटली मी काय बोलतोय याची कल्पना मला नव्हती. पण मी अर्धा तास भाषण केलं होतं. वा. पण परत वाचनाची आवड निर्माण झाली होती. आबांची भाषणं सुरुवातीपासून ऐकायचो. अनेक लोकांची भाषणं मी ऐकली. त्यांची मुद्दे मांडण्याची पद्धत, मुद्दा एखादा पटवून लोकांना देण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि लोकांच्या मध्ये राहिल्यानंतर लोकांच्या अडचणी काय आहेत हे लक्षात येतं आणि आपलं भाषण हे समाजाचं प्रतिबिंब असावं असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे त्या पद्धतीने लोकांच्या मध्ये राहिल्यानंतर त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि माझ्या भाषणामध्ये मी लोकांचे प्रश्नच पोटतिडकीने जे मला मांडू वाटतात ते मी मांडतो. ओके. पण रोहित, असं आहे, तुमचं वय आहे तरुण, 25 वर्ष वय आहे तुमचं बहुतेक, इफ आय एम करेक्ट. तर तुमच्या तुलनेमध्ये जे आता तुमचे ऑपोनंट आहेत ते सीझन पॉलिटिशियन आहेत, ते खासदार राहिलेले आहेत, त्यांनी अनेक निवडणुका लढलेल्या आहेत, त्यांना सभागृहाचा अनुभव आहे. जर मतदारांनी असा विचार केला की संजय काका इज फार बेटर दॅन रोहित पाटील, तर ते काय चुकीचं आहे? आय मीन, व्हेरी तुम्ही एक्सपिरियन्स पर्सन. येस, तुम्ही अगदी एक खरा खरा शब्द वापरला सीझन्ड पॉलिटिशियन. कारण ते फक्त निवडणुकीच्या दरम्यानच बाहेर येतात. इतर 4-4.5 दिसतील. वर्षात ते बाहेर येत नाहीत. आणि हे अगदी खरं आहे. हे मतदारसंघातल्या लोकांनी बघितलेलं आहे. ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता, त्यावेळेस पण आम्ही सीझनचा दुसरा अर्थ असा असतो की अनुभवी अनुभवी पॉलिटिशियन. खरा अर्थ तो आहे. यू आता आर ट्विस्टिंग. त्या अनुभवाचा फायदा सर्वसामान्य लोकांना किंवा मतदारसंघाला होत नसेल, तर त्या अनुभवाचा काही फायदा नाही. मतदारसंघाने त्यांना 5 वर्ष विधान परिषदेच्या आमदारकीची आबा असताना संधी दिली. 10 वर्ष लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली आणि ते काम करत असताना प्रभावीपणाने ते काम करू शकले नाहीत. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम करू शकले नाहीत. म्हणून लोकांनी गेल्या लोकसभेला या मतदारसंघामध्ये त्यांना मताधिक्य न देण्याचं काम केलं. म्हणजे होम ग्राउंडवर काम करत असताना सुद्धा होम ग्राउंडवरच्या उमेदवाराला 10,000चा तोटा सहन करावा लागला. ते त्यांनी अपेक्षा भंग केल्या आणि ज्यासाठी त्यांना निवडून दिलं, त्याच्या व्यतिरिक्त इतर कामांवरती त्यांनी लक्ष दिल्यामुळे हे सर्वसामान्य लोकांनी त्यांना नाकारण्याची भूमिका घेतली. त्यामुळं आपण जसं म्हणताय, गेल्या 5 वर्षात मी जे व्हिजन ठेवून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते व्हिजन इथं लोकांना आवडतंय आणि प्रत्येक क्षेत्राला अनुसरून आम्ही मतदारसंघामध्ये काम करू शकलेलो आहे. ते लोकांनी उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे आणि त्यामुळेच लोक आपल्याला निवडून देतील हा विश्वास आहे. रोहित, पण असं आहे की जेव्हा आर आबा होते तेव्हा त्यांची एक कार्यकर्त्याची फळी होती. आता मधल्या काळामध्ये तुमच्या मातोश्री आमदार झाल्या, तर त्यांच्याही निमित्ताने काही नवे कार्यकर्ते जोडले असतील. तुम्ही तरुण आहात, त्यामुळे तुमच्याबरोबर काही नवीन कार्यकर्ते जोडले असतील. तो हा समन्वय राखताना जड जात असेल, कारण जुन्या कार्यकर्त्यांच्या समोर आर आर होते. आईचा आणखी मधल्या काळातला तो सगळा काळ त्यांनी बघितलाय. तो हा समन्वय. आपण जी फळी बांधतोय, जी तरुणांची फळी आम्ही बांधली ती साधारण 2019 पासून बांधली. आता हम्म, सुरुवातीला थोडंसं अडचणीचं झालं. पण हम्म, त्याच्यानंतर एखाद्या भागामध्ये काम करत असताना ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन इम्प्लिमेंटेशन तरुणांनी केलं पाहिजे आणि तिथे ज्येष्ठांचं मार्गदर्शन सुद्धा असलं पाहिजे. हा अँगल ठेवून आम्ही काम केलं. त्यामुळे आता तो समन्वय चांगल्या पद्धतीने आलेला आहे. माझ्या मतदारसंघामध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्ही पक्षाचं चिन्ह पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून एक राउंड पूर्ण केलेला आहे. त्यामुळे संघटन चांगलं आहे, ज्येष्ठांचं मार्गदर्शन चांगलं आहे, तरुणांचं सहकार्य चांगलं आहे. त्यामुळं हा सगळा समन्वय साधून आम्ही ही प्रचार यंत्रणा अधिक प्रभावशाली येत्या काही दिवसांमध्ये राबवणार आहे. माझा एक असा अंदाज आहे की ही जी मूव आहे ना, की राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरती एक उमेदवार उभा करणं, ही खूप वाईज मूव आहे. अर्थात आता सोशल मीडियाचा जमाना आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची सगळी वेगवेगळी माध्यमं बघता चिन्ह पोहोचवणं काही फार अवघड नाहीये.
पण तरी बरोबर. सुद्धा तुमचे जे ऑपोनंट आहेत ते घड्याळ ह्या चिन्हावरती लढणार आहेत, की ज्या चिन्हावरती आर पाटील यांनी सगळ्या आपल्या निवडणुका लढलेल्या आहेत पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना. नाही, मला खरं तर त्या बाबतीतची अडचण वाटत नाही. हम्म. लोकसभेला लिफाफा हे चिन्ह 11 दिवस आधी अपक्ष उमेदवाराला मिळालं आणि त्या अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहण्याची भूमिका ज्यावेळेस सगळ्यांनी घेतली, हम्म. त्यावेळेस 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ते उमेदवार निवडून आले. त्यामुळं हम्म. आता चिन्ह एखादं नवीन आलं, तर ते चिन्ह कुणाचं आहे, काय आहे, या बाबतीत लोकांना फारसं सांगावं लागत नाही. लोकं त्या बाबतीत अवेअर असतात. आणि आपण सुद्धा आपली प्रचार यंत्रणा कुठे कमी पडू द्यायची नाही, ही भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतलेली आहे. हम्म. त्यामुळं चांगल्या पद्धतीने आम्ही हे चिन्ह पोहोचवू शकलेलो आहे. बहुतांश मतदारसंघ आमचा कव्हर झालेला आहे आणि येत्या काळामध्ये अजून एकदा हे चिन्ह प्रभावशाली पोहोचवण्यासाठी प्रभावशाली प्रचार यंत्रणा आपण सर्वजण राबवतोय. मला आठवतं की अजित पवारांनी असं म्हटलं होतं की इथून पुढे आराराबाच्या कुटुंबाची जबाबदारी ही माझी जबाबदारी आहे. तो प्रसंग अवघ्या महाराष्ट्राने बघितला, मी होतोच तिथे त्या उपस्थित. आता ज्या पद्धतीची जबाबदारी ही एक राजकीय भूमिका आहे, त्यामुळे मला काय अजित पवारांना दोष द्यायचा नाहीये. परंतु ज्या पद्धतीनं काल त्यांनी राजकीय पद्धतीनं सगळा प्रवेश भाजपातनं आलेल्या संजय काका यांना घेऊन दिला, सो तुम्हाला कधी कधी अजित पवार यांच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं? ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं, त्यावेळेस अजितदादांच्या माध्यमातून ते अर्थमंत्री होते. मी भरपूर कामं, ते माझे नेते होते, आहेत. मी कामं मतदारसंघामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आणू शकलो. पण महायुतीच्या काळामध्ये ज्यावेळेस ते अर्थमंत्री होते, मतदारसंघातले अनेक प्रस्ताव आम्ही त्यांच्या समोर ठेवले, पण कदाचित विरोधी पक्षाला फंड न द्यायची भूमिका शासनातल्या सर्व घटकांनी घेतली असावी. हम्म. अर्थसंकल्पामध्ये, बजेटमध्ये रस्त्यांसाठी 2023 साली ₹0, 2024 साली ₹0 देण्यात आले. आता अशा पद्धतीचा दुजाभाव, आबासुद्धा मंत्री होते, दीर्घकालीन मंत्री होते. अनेक विरोधी पक्षातल्या आमदारांना आबांनी मदत केली होती. पण असं असताना फक्त आपल्याबरोबर आला नाही, म्हणून दुजाभाव करणं कुठेतरी शासनाकडून चुकीचं होतं. त्यामुळे मतदारसंघाला त्याचा फटका बसला. मतदारसंघातले नागरिक हे महाराष्ट्रातलेच नागरिक आहेत. त्यांना सुद्धा त्याचा फटका बसला. आता या सगळ्यावरती कुठेतरी विचार करणं आवश्यक होतं. आता राजकीय भूमिका जी घेतलेली आहे त्या बाबतीत माझं काही दुमत नाही. हम्म. ही निवडणूक आम्ही तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती लढवतोय आणि जिंकून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मध्ये पवार साहेबांना जे बळ द्यायचंय ते बळ आम्ही मतदारसंघातून निश्चितपणाने देतोय. संजय काकाची स्ट्रेंथ काय असं तुम्हाला वाटतं आणि काय विकनेसेस आहेत संजय काकाची? संजय काकांच्या स्ट्रेंथ हा कदाचित त्यांचा एक्सपिरियन्स असू शकतो. पण त्यांच्याबरोबर लढता-लढता मलाही असं वाटायला लागलेलं आहे, की माझा एक्सपिरियन्स त्यांच्या एवढ्यात झालेला आहे की काय? कारण ज्या टॅक्टिक्स आणि ज्या स्ट्रॅटेजीज ते वापरतात, त्या हा. पद्धतीला आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या स्ट्रॅटेजीज टॅकल करू शकायला लागलेलो आहे. ग्रेट. त्यामुळं हम्म. हम्म. त्यावरती आम्ही काम करतोय आणि हम्म. विकनेस त्यांचे मी सांगणं योग्य नाही. किंबहुना त्यांच्यात हम्म. काही विकनेस आहेत असं मला वाटत नाही. हम्म. ते फार एक्सपिरियन्स्ड आहेत. फार त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हज आहेत. त्यांच्यामध्ये एकही निगेटिव्हज नाहीयेत. ग्रेट. दिस इज ट्रू आर पाटील लिगेसी. अच्छा, दुसरी गोष्ट अशी, हा जो मधल्या काळामध्ये पक्ष फुटला, त्याच्यानंतर जे काही तुमच्या पक्षात घडलं, तर ते घडत असताना तुम्ही कधी, आता अर्थात तुमची काही थेट अजित पवार यांच्याशी ह्या विषयावरती चर्चा होणं अपेक्षित नाहीये, परंतु जे काय घडलं ते घडत असताना कसं वाटत होतं ह्या सगळ्या गोष्टीकडे? म्हणजे तुमचं काही नाही, बोलणं होत होतं या आम्ही सगळ्यांशी? आम्ही 2 तारखेला ज्यावेळेस पक्ष फुटला 2 जुलैला, 3 जुलैला पवारसाहेब समाधीवरती येणार होते. तिथं आम्ही समाधीवरती मतदारसंघातले साधारण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवरती मतदारसंघातले साधारण 2,000 कार्यकर्ते घेऊन आम्ही तिथे उपस्थित होतो. आता यामध्ये असं आहे, की पवार साहेबांनी माझ्या परिसरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम कृषी मंत्री असताना केलेलं आहे. आबांना मोठं करण्यामध्ये पवार साहेबांची भूमिका फार मोलाची आहे आणि असं असताना आज पवार साहेबांना ज्यावेळेस साथीची गरज आहे, त्यावेळेस आपण सगळ्यांनी उभारलं पाहिजे असं आमच्या मतदारसंघातल्या सर्व लोकांना वाटलं आणि आम्ही ते उभारलो. राईट. पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला विचारायची होती, की आता तुमच्या पक्षामध्ये अजून एक संघर्षाचा पदर आहे. जसा पूर्वी जयंत पाटील विरुद्ध पाटील असा संघर्ष होता. आता एक नवा संघर्ष असा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पण एक धागा आहात. रोहित पवार प्लस रोहित पाटील विरुद्ध
जयंत पाटील आणि त्यांची सगळी टीम असं दिसतं आहे. आणि त्यातला खुला भाग असा आहे की मधल्या काळामध्ये रोहित पवार यांनी ज्या काही जाहीर भूमिका घेतल्या त्या अवघ्या महाराष्ट्राने बघितल्या. त्यात काही लपवायचं काही कारण नाही. आणि तुमच्याकडे शेवटच्या टप्प्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा आली नाही हे तर अवघ्या महाराष्ट्रानं बघितलं. सो हेही पुढच्या पिढीत आलंय, कारण जयंत पाटील यांनाही स्वतःच्या मुलाला पॉलिटिकली लॉन्च करायचं असं म्हणतात. नाही, असं मला काही वाटत नाही. आमच्यात काही मतभेद नाही, किंवा माझ्याशी तर माझं वय बघता, माझा एक्सपिरियन्स बघता माझ्याशी त्यांचे काय मतभेद असू शकतात हे मला माहित नाही. आता हे चित्र कदाचित मीडियामधूनच तयार केलं जाते की काय असं मला वाटतंय. पण रोहित पवार, रोहित पाटील विरुद्ध जयंत पाटील साहेब असा संघर्ष कधीच नसू शकतो. आणि तो संघर्ष असण्याचं काही कारण नाही. ते आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतोय. आणि अगदी यशस्वीपणे ते त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रभर त्या ठिकाणी फिरून पक्ष वाढवतात. आणि ते जी जबाबदारी देतील ते आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो. आईंना सुनबाई कधी आणणार आहात? आता तो निर्णय त्यांच्याकडे येतोय, तो निर्णय बरं, माझ्याकडे नाही. काही पाहणी वगैरे सुरू आहे ना? कारण टू अर्ली टू से. नाही, असं आधी लगीन कोंडाण्याच दिसतंय बहुतेक. नाही, असं पाहणी वगैरे सुरू आहे हे सुद्धा मला तुमच्याकडूनच कळतंय, आणि मला माहित मी विचारलं काही सुरू नाहीये ना, म्हणून जस्ट जस्ट टू नाही. नाही, नाही, तसं लाईटर तसं नोट. काही नाही. चला, तसं तुम्हाला काही खूप नाही. खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की जी काही तुमच्या समोरची आव्हानं आहेत ते पेलण्यात तुम्ही समर्थ आहात. म्हणजे तुमच्या मतदारसंघातली इंटरेस्टिंग लढत असणार आहे. कारण ज्याच्या पाठीशी अजित पवार उभे आहेत तर त्यांना निवडणूक लढण्याचं एवढं मोठं बळ आहे. मला फार आश्चर्य वाटतं कधी कधी की भारतीय जनता पार्टी जिथे जिथे उमेदवार नाहीये तिथे तिथे अजित पवार गटांना आपली माणसं देतात. तुमच्याच जिल्ह्यामध्ये दोन त्यांची माणसं हां, तुमच्याकडे आली, हां. राष्ट्रवादी मध्ये गेली. हे कसं बघता याच्याकडे? नाही, एकतरी संजय काका गेली 10 वर्ष भाजपमध्ये काम करत असताना भाजपमधल्या सर्वच नेत्यांना त्यांचा भरपूर, मला कालपासून अशा अभिनंदन म्हणून त्यांच्याच काही पदाधिकाऱ्यांचे फोन येतात की आज पक्ष मोकळा तुम्ही केला. पक्षाचा जो गळा दाबला जात होता तो गळा सोडवण्याचं काम तुम्ही केले, त्याबद्दल माझे अभिनंदन भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी म्हटलेले आहेत. त्यामुळे दादांचा हा मूव्ह काय फार यशस्वी ठरेल असं मला वाटत नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची किती शक्यता वाटते पोस्ट इलेक्शन? नाही, मला त्या बाबतीत काही कल्पना नाही. आता आपण निवडणूक लढवायचे, जिंकायचे हेच आमचं टार्गेट आहे. चला, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. वेळात वेळ तुम्ही काढलात, बरं, एनडीटीव्हीशी थँक यू बोललात. सो मच. धन्यवाद. बाय, टेक केअर.